मैत्रिणींनो, मी वैशाली राजपूत तुमचे माझ्या चॅनलला स्वागत आहे. वैशू राजपूत म्हणून चॅनल आहे. तर मैत्रिणींनो, मला एका ताईंची कमेंट होती की ताई तुमचे डेली रुटीन शो करा म्हणून. मग म्हटलं चला आज वेळ आहे. तसा तर वेळ नव्हता, पण मग म्हटलं करूया. तर मग मी आज डेली रुटीनचा एक व्हिडिओ केला आणि स्किप करू नका, खूप छान असा व्हिडिओ आहे आणि माझं डेली रुटीन बघा. मग मी तर मग मी दुपारचं शूट घेते, कारण की मला बरं नसल्यामुळे सकाळचं शूट घेणं काही पॉसिबल झालं नव्हतं. मी कसं तरी भाजी पोळी वगैरे आवरलं आणि नंतर पिऊला पण झोपवलं. पिऊ माझी मुलगी, तिला पण झोपवलं आणि मी पण झोपून घेतला. नंतर मग उठले तेव्हा म्हटलं चला थोडा अस्तव्यस्त सोफ्यावर पसारा वगैरे होता तो आवरला. आणि सकाळी माझा मुलगा जो की 4थीमध्ये आहे, त्याला त्याच्या पप्पांनी पोहे करून दिलेले होते. मला काही उठवलं नव्हतं बरं नसल्यामुळे. तर मग ते निघून गेलेले होते. म्हटलं चला आता, आणि आपण एकटे असल्यामुळे का आजारी पण असलं तरी आपल्यालाच आवरायचं असतं. म्हटलं चला आता किती वेळ झोपायचं, उठून घेऊ. मग मी म्हटलं झाडून घेत होती, थोडं झाडलं वगैरे आणि मग पोचा वगैरे मारायला घेतला. आणि किती शॉर्टकट करायचं म्हटलं की नको, आज आपल्याला बरं नाही तर आपण कमीत कमी कामं वगैरे करू किंवा आजच्या दिवस पोचा राहू देऊ. पण तसं काही होतच नाही, आपल्याला ते पाहिलंच नाही जात. मग मी तर झाडून घेत होती आणि व्हिडिओ खूप छान आहे. माझं पूर्ण रुटीन तुम्हाला दिसेलच, नक्की बघा आणि स्किप करू नका. आणि घर माझं पूर्व दिशेला आहे. ऊन अगदी प्रचंड ऊन येतं आणि रोडाला असल्यामुळे तर खूप म्हणजे आवाज वगैरे पण येत राहतो गाड्यांचा वगैरे. माझ्या पिऊला तर खूप आवडतं गॅलरीमध्ये जायला. पण आता सध्या थंडीचे दिवस आणि थंडी इतकी वाढली आहे इकडे खूप जास्त प्रमाणात. आणि मग म्हटलं चला आता पोचा मारून घेऊया. मी पोचा मारायचं कॅन्सल करत होती, म्हटलं जाऊ दे आजच्या दिवसाला सुट्टी देऊया पोचा मारायला. पण मग कसं होतं, आपल्यालाच ते नको नको जाऊ दे करून घेते होऊन जाईल असं म्हणून मग मी पोचा मारायला घेतला. मग काय तेवढ्यातच आणि पिऊला पण झोपवलेलं होतंच तिथे झोक्यामध्ये, तुम्हाला दिसतच असेल. आणि तिचे कान इतके तीक्ष्ण आहेत, पोचाचा थोडाच आवाज आला तरी ती उठली. मग काय मला तिला पण थोडा हळूहळू झोका देत होतीच मी. झोका देता मग थोडा वेळ झोका द्यायला तिथं मला उभं राहावंच लागलं. आणि तिला थोडा पण नाही आवाज चालत. मग पोचा मारत मारत मी झोपली ती त्यावेळेला. म्हटलं चला आता करून घेऊ पटापट कामं, आणि काम पटापट झाले लवकर झाले की कसं मग बरं वाटतं आपल्याला पण. आणि मला तर ते ताप असल्यामुळे थोडं थंडी पण वाजून येत होती, म्हणून माझं स्वेटर टोपी वगैरे तुम्हाला दिसत असेल. आणि ती आणि मीच असते, पिऊ आणि मी दुपारी, तर त्याच्यामुळे मग शांतता असते. आणि माझे असे खूप सारे ब्लॉग येतीलच, तुम्हाला आवडतील अजून तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ताई तुमचे डेली ब्लॉग बनवा. बघा परत पिऊ उठली आणि मग मला परत तिला झोपवावं लागलं झोका देऊन. आणि कधी असा झोका जोडीचा खूप चांगला असतो लहान मुलांसाठी. ते छोटा पाळणा वगैरे येतो, पण मग ते कसं असतं डोक्याचा भाग गोल होत नाही लहान बाळांचा, म्हणून म्हटलं हा झोका चांगला असतो. मग तिला झोपली ती. म्हटलं चला आता हिला थोडं गार वाटत असेल पांघरून घेऊया. तिला पांघरून बिलकुल आवडत नाही. ती झोपल्यावरच हळूच टाकावे लागते तिच्या अंगावर. तोवर मग माझं पुढचं रूममध्ये बाकी राहिलाच होता. किचनपर्यंतच मी पोचा मारत आलेली होती. मग म्हटलं चला पुढच्या रूमचं पण कंप्लीट करून घेऊ.
ती उठायला नको म्हणून मी एकदम फास्ट आणि पटकन पोचा मारत होती. कसं ती उठली तर मग मला परत कामांना ब्रेक पडतो. आणि ज्यांना लहान बाळ असतील त्यांना तर नक्कीच आयडिया असेल की मुलं उठले एकदाचे की ते आपल्याला काम करूच देत नाही. आणि ती पण तशीच आहे, खूप बदमाश आहे आणि बरोबर कामांच्या वेळेसच उठते. मग म्हटलं चला आता भांडे पण बाकी होते, भांडे बाकीची आवरली. गॅस ओटा पूर्ण क्लीन केला आणि गॅस ओटा क्लीन नाही केला तरी ते पाहायला पण कसं तरी होतं. स्वच्छ झालेलं कधीच चांगलं दिसतं. अशा पद्धतीने डेली रुटीनचे व्हिडिओ तुम्हाला येत जातील मैत्रिणींनो. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खूप छान छान ब्लॉग बघायला मिळतील तुम्हाला याच्या पुढे पण. एखाद्या दिवशी मी माझं साडी कलेक्शन पण दाखवणार आहे तुम्हाला. सो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चांगला प्रतिसाद देताय तुम्ही, देतच राहा. अजून मी लाईव्ह पण घेते इंग्लिश लेक्चर, पण मग आता मला बरं नसल्यामुळे आणि थोडा आवाज बसल्यामुळे मला लेक्चर लाईव्ह पण नाही घेता आलं. आता काय म्हटलं चला आता झाले आपले कामं. मी थोडा नाश्ता पण केलेला होता. मग माझ्या गोळ्या घ्यायच्या होत्या, मेडिसिन घ्यायचं होतं. मग म्हटलं चला बसूया आता निवांत आणि गोळ्या घेऊन टाकू. गोळ्या घ्यायचं तर फार कंटाळा, म्हणजे एका टायमाला आपण इंजेक्शन घेऊन घेतो, पण मग मेडिसिन घ्यायला तर खूप, मला तरी खूप. तेवढ्यात माझा अवनीशची स्कूल सुटली आणि तो आला, माझा मुलगा जो की 4थला आहे. तो त्याच्या शाळेत त्याला चांगलं हँडरायटिंग काढलेलं होतं त्यांनी हिस्ट्रीच्या नोटबुकमध्ये. मग त्याला मॅडमांनी आईस्क्रीम चॉकलेट वगैरे असे काढून दिलेले होते. मुलांना कसा आनंद वाटतो तो मला आनंदाने सांगत होता. मग म्हटलं तो चल तू आधी मला टिफिन वगैरे काढून दे आणि मला बाकी गोष्टी नंतर सांग, मी त्याला सांगत होती. तसा तो खूप गुणी आहे, सर्व गोष्टी त्याच्या त्याच्या पद्धतीने तो करतो. मग म्हटलं चला आता गोळ्या घेऊ आणि त्याला पण जेवण देऊ. आणि ते तापाच्या गोळ्या तर बापरे खूप कडू असतात. ते तर म्हणजे लहान बाळांसारखं होऊन जातं. लहान मुलांना कसं कडू नको असतं तसं त्याप्रमाणे माझं पण आहे. मला तापाची गोळी घ्यायला बिलकुल आवडत नाही आणि ती घ्यावीच लागते, त्याच्याशिवाय तापण बरं होणार नाही हे आपल्याला माहिती असतं. आणि जरा निवांत बसलं की बरं वाटतं. पाणी वगैरे प्यायला सुद्धा आपण खाली बसूनच पाणी प्यायला हवं, उभं राहून कधीच पिऊ नये. पण मग कधी काय असतं आपल्याला घाई वगैरे असते तर आपण शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करतो. आता बघा मग अवनीशला जेवण दिल्यानंतर पिऊ पण तेवढ्यात उठलेलीच होती. मग ती पण त्याच्यासोबत आणि दादा आला की बापरे तिला तर असं होतं त्याच्यासोबत, कारण की तो सकाळचा गेलेला असतो मॉर्निंग 6:30-7चा, तेव्हापासून मग तिला तो भेटलेला नसतो आणि तिला इतकं म्हणजे असं होऊन जातं मी दादासोबत किती खेळू आणि किती नको. जो जिकडे जातं तिकडे ती करत असते. बघा माझ्या मागे, मी इकडे गेली की माझ्या मागे कोणीही असो त्याच्या मागे फिरतच असते. आता माझ्याकडे आलेली होती किचनमध्ये. दादाला पोळी दे तर बरोबर पोळी द्यायला गेली ती. तिला मी सांगत होते की तुझं दादाचं स्वेटर आण आणि म्हटलं मी घडी करून देते. ती असे छोटे मोठे कामं खूप छान करते.
तिचे पप्पा ऑफिसला जातील त्यावेळेस सुद्धा ती सॉक्स घेऊन जाईल, हँकी घेऊन जाईल, असे छान हळूहळू पावलं टाकून मस्त जाते आणि घेऊन येते. आता घडी करून आणलं पण तिने सगळं विस्कटलं, पण तरी बघा ठेवलं तिने. दादाने सांगितलं सोफ्यावर ठेवले बरोबर. आता म्हटलं तिची तयारी करूया. तिला पण फ्रेश करायचं बाकी होतं, तिला फ्रेश केलं मी. तिला पण थोडा ताप वाटत होता, मग काय तिला अंघोळ नव्हती केलेली मी, पण तिचे हातपाय पुसले आणि शांत तर बसायचंच नव्हतं तिला. टी व्ही कळत काही नाही पण बघायला आवडतं. बदमाश, फार बदमाश आहे. गुणी पण खूप आहे आणि हुशार तर बापरे. म्हणजे आपण जी गोष्ट बोललो ना ती ऐकून बरोबर लक्षात ठेवते. हा तिचा मेकअप बॉक्स, तिला फार आवडतो तो मेकअप बॉक्स. पावडर लावायला चेहऱ्याला नाही आवडत, अंगाला लावू देते, शांतपणे लावू देते. पण चेहऱ्याला जरी थोडं पण पावडर लावायला गेलं की परत हे करते. मैत्रिणींनो, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप छान छान ब्लॉग येतील माझे याच्या पुढे. आज तर माझी सुरुवात आहे या ब्लॉगची, अशा म्हणजे डेली रुटीनच्या ब्लॉगची. अजून याच्यामध्ये काय नवीन आणि कसं करायला हवं, काही सजेशन, काही आयडिया असतील तुमच्याकडे तर नक्की मला द्या. मी नक्की फॉलो करण्याचा प्रयत्न करेल ते सर्व काही. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. आणि एका गृहिणीला किती बरं असो नसो, तिला मुलांना कोण बघणार आपल्याशिवाय, म्हणून आपल्याला उठावंच लागतं. म्हणजे मला इतका विकनेस होता, पण या सर्व गोष्टींना आणि आपल्याशिवाय करणार कोण हे आपल्याला माहिती असून चला उठा आणि करा, याच्याशिवाय गत्यंतर नसतं. बघा माझा अवनीश तिचा दुसरा पावडरचा डब्बा घेऊन तो पण चालू आहे तोंडाला लावेल. आता नाही, ताईला लावतोय तो. ताई शांत आहे आज थोडी, कारण की टी शर्ट वगैरे घालायच्या वेळेस तर खूप त्रास देते, पण म्हटलं चला आज फ्रॉक घालूया. तिला फ्रॉक इतके सूट नाही करत जास्तीत जास्त, म्हणजे टी शर्टमध्ये ती छान दिसते असं आम्हाला वाटतं. बघा अवनीश पूर्ण तोंडाला पावडर लावतोय. झाली मॅडम रेडी. आणि लहान मुलांमध्ये तर वेळ कुठे निघून जातो कळतही नाही. आता ती दादा खेळायला चालला, पाडलं. आमचा दादा शांत राहत नाही. दादा काही पाडल्याशिवाय बघा तिचं म्हणणं असतं मला लावूच नको तू पावडर तोंडाला. तिचे सॉक्स आणायला गेला होता अवनीश वाटतं. हो, चेहऱ्याला अजिबात पावडर लावू देत नाही आणि तसं तिला गरज पण नाही. खूप छान गोरा कलर आहे तिचा, मस्तीखोर आहे खूप. तिची टिकली तिकडे होती, कारण टिकली जर मेकअप बॉक्समध्ये ठेवली ना तिची, तर ती सारखं त्यालाच घेते आणि पूर्ण हात काळे करते. आणि थंडीचे दिवस असल्यामुळे मी कंटिन्यू तिला सॉक्स वगैरे घालून ठेवते. तिला स्वेटर घालायला आवडत नाही, कॅप घालायला आवडत नाही, पण मग म्हटलं सॉक्स तरी ठेव बाबा, कसं आहे पायांद्वारे लवकर सर्दी होते. बघा अजिबात लावू नको म्हणते पावडर. आणि टिकली लावली की ती तर परत हात जायलाच पाहिजे तिचा. थोडा वेळ शांत राहील आणि मग परत टिकली पुसायचा प्रयत्न करते. काजळ मात्र शांतपणे लावू देते.
आणि काजळवर जर आपण पावडर लावलं ना तर काजळ हे पुसलं जात नाही. ब्लॉग थोडा मोठा होईल मैत्रिणींनो, पूर्ण बघा, स्किप करू नका. खूप छान छान आहे व्हिडिओ, खूप छान आहे, आवडेल तुम्हाला नक्कीच. चालला तिचा हात चेहऱ्याला जाईल, मग टिकलीकडे जाईल, मग तेल लावून घेते आता. बरं झालं शांत बसली. बघा एका जागी स्थिर तर ती राहणारच नाही. आता कोंब करते, तिला कोंब करायला पण आवडतं, स्वतःला पण एनी टाइम घेत राहते आणि करत राहते कोंब. चालेल मॅडम रेडी, चालले आता फिरायला. जाईल ती आता, गॅलरीत जाते, तिला गॅलरीत जायला खूप आवडतं. आता म्हटलं तिला भूक लागली असेल, सकाळी पण तिने भाजीपोळी नव्हती तिने खाल्लेली, मग म्हटलं तिला पेस्ट करून देऊ. आणि ही पेस्ट म्हणजे मुगाची डाळ आणि तांदूळने बनवलेली मी. तिला आपण स्टोअर करू शकतो महिना 15 दिवस, किती दिवस. आणि तुम्हाला जर याची रेसिपी पाहिजे असेल तर मला सांगा कमेंट करून, मी तुमच्यासोबत शेअर करेल नक्कीच. आणि जिरे वगैरे टाकून असते, त्याच्यामुळे बाळांचा ताप वगैरे पण निघून जातो आणि एकदम इझी असते बनवायला. स्टोअर केलेली असल्यामुळे काय, पाणी ठेवायचं, त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकायचं आणि पेस्ट आपल्याला पाहिजे तेवढी क्वांटिटी घ्यायची आणि 2-3 मिनटं शिजू द्यायचं आणि झाली पेस्ट रेडी. आणि खूप हेल्दी असते लहान बाळांना आणि मुलांना, प्रत्येक मुलांना आवडेलच, इतकी छान लागते ती. आणि तिला गॅलरीत बसून खायला आवडतं. घरात खाऊ घालायला घेतलं की ती इतका त्रास देते, प्रचंड त्रास देते, म्हणजे कंटाळा येऊन जातो आपल्याला. मग मी ना तिला एक सोपी ट्रिक्स घेतली आहे, तिला गॅलरीत घेऊन येते आणि लवकर गार पण होऊन जातं ते पेस्ट, आणि तिला खाऊ घालते मी तिथं बसूनच. म्हणजे मी पकडलेलं असतं, त्याच्यामुळे इतकी काही भीती नाही वाटत. आणि ती पण शांतपणे गंमत बघता बघता कुठं खाऊन घेते तिला पण नाही कळत, आणि आपल्याला पण नाही त्रास होत. मग नाही तर तिच्या मागे चमचा घेऊन घेऊन पळावं लागतं. छान रोडाला घर असल्यामुळे गाड्या ये जा करतच असतात. मग तिचं चालू असतं खाणं पिणं, गंमत बघणं. परत अजून समोरच्या गेटमध्ये छान मोठा डॉगी आहे, तिला तो पण डॉगी बघायला खूप आवडतो. बघा बघते, जी गाडी गेली, रिक्षा गेली, सपोज बाईक गेली, कुठलीही गाडी जाऊ, ज्या दिशेने जाईल तिकडे पूर्ण वेळ बघेल पिऊ. ती पूर्ण लांबपर्यंत जाते तोपर्यंत बघत राहते. मग तोवर मला तिचे 1-2 गालावर नख लावलेले होते, तिने म्हटलं चल तू आता नख पण काढून घे. आणि खूप त्रास देते ती नेल्स काढायला. मी नेल कटर आणले आणि बघत ती कशी बसली, हातच द्यायला तयार नव्हती बोट. मी तिला काय काय सांगत होते पण नाही, तिने 1-2च नख काढू देत होती, ती फक्त काढू दिले तिने. मला बरं नसल्यामुळे आवाज थोडा जाड येत असेल कदाचित माझा, समजून घ्या. बघा नाही, शेवटी तिने मला नख नाहीच काढू दिले. आणि मी बळजबरी पण केली असती तिला, पण मग म्हटलं नको, लागून जाईल हिला, ही झोपली वगैरे की मग काढू. पण ती इतकी आहे ना झोपेत, पण तिला थोडा पण जरी स्पर्श झाला आपला तर ती लगेच उठते, चालली ती लांब लांब. तेवढ्यात काय, आमच्या अवनीदादाचा अभ्यास, मॅथचा अभ्यास होता त्याला, मम्मी अभ्यास घे, एक्झाम्पल बघ म्हणून. आणि आपल्याला तर काय, एक काम झालं की दुसरं काम रेडी असतंच. हे गृहिणी म्हटलं म्हणजे कंटिन्यू चालू असतं. आणि त्याच्यात
पिऊ मध्ये 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 करत होती. मी तिला गाडी दिली, हे खेळ ते खेळ असं खेळ नाही, तिला बुक्स हवे असतात. बघा फेकली तिने गाडी, तिला दादाचं बुक्स पाहिजे होतं. बुक बघत होती ती आता. अवनीश मला मॅथचे एक्झाम्पल दाखवत होता. बघा कशी छान बुक बघते, फिरते. आणि ती बापरे इतकी आगाऊ आहे की बुक फाळायला पण कमी करत नाही. आणि नंतर तिने खरंच थोडं ओढलं होतं आणि मग अवनीश आरडा मारायला लागला जोराने. आणि मुलांचा अभ्यास आपण घ्यायलाच पाहिजे रोज. म्हणजे कसं मुलांना आपण लक्षात असतं की मम्मी रोज बघते आपली नोटबुक, आपण शाळेत काय लिहिलं काय नाही लिहिलं, मुलांना पण कळतं. आणि त्यांना पण आवडतं ते की मम्मीने माझा अभ्यास घ्यायला पाहिजे. आणि मी माझ्या मुलाला अजूनपर्यंत तरी ट्युशन क्लास वगैरे काहीच लावलेलं नाही आहे. मी स्वतः त्याचा अभ्यास घेते, मी वेळ काढते, आवर्जून वेळ काढते. आज मला बरं नाही होतं पण तरी मी त्याच्यासाठी वेळ काढला की त्याला नको वाटायला की मम्मीने दुर्लक्ष केलं माझ्याकडे म्हणून अभ्यासात. आणि प्रत्येक आईने काढायलाच हवा थोडा वेळ, का असेना पण घ्यायचंच मुलांचा अभ्यास. आणि त्यांचा अभ्यास घेताना आपण मोबाईल मुळीच जवळ ठेवायचा नाही. आपण मोबाईल बघायला लागलो म्हणजे ते पण मोबाईल बघतात. आणि मुलं हे आपलंच अनुकरण करतात. बघा पिऊ परत मध्ये मध्ये येत होती. मी तिला बाईक देत होती खेळायला पण नाही, तिचा मूड नसतो. थोडाच वेळ कुठलंही खेळणे खेळेल ती. पण छान असतात. लहान मुलं म्हणजे एकदम देवाघरची फुलं म्हटलं जातं ना, तशा पद्धतीने मुलांमध्ये कुठे वेळ निघून जातो वाटत नाही. आणि आपल्याला कामं पुरतात पण थकवा नाही जाणवत त्या गोष्टींचा, अजिबात नाही. खूप छान वेळ निघून जातो. आणि मुलगी मुलगी म्हटलं म्हणजे मुलांपेक्षा मुली खूप जास्त ॲक्टिव्ह असतात बरं. मला तरी वाटतं म्हणजे पिऊवरून खूप जास्त ॲक्टिव्ह. आणि प्रत्येकाला मुलगी तरी हवीच. खूप छान एंटरटेन करते ती. बघा आता तिला ते नको, आता तिला दादाचं दुसरं बुक पाहिजे. कशी पाय उंच करून बुक काढायचा प्रयत्न करते. म्हणजे जणू काही तिला अभ्यास करायचा इतका हे असतो तिला हेवा. खालीवर करत राहते सर्व पुस्तक वयान. आता घेतलं परत कॉम्प्युटरचं बुक घेते दादाचं. आणि आज तर म्हणजे अभ्यास इतका कठीण झालेला आहे म्हणजे मुलांना स्टेप बाय स्टेप सांगावं लागतं समजावून, तेव्हा त्यांना ते कळतं. शाळेत ते मॅडम शिकवतात पण मग कसं असतं, आपणही प्रॉपर लक्ष दिलं तर ते चांगलंच असतं. आणि मुलांना लवकर कळतं पण मम्मीने सांगितलेलं किंवा घरी कोणीही असो घरातल्या व्यक्तीने सांगितलेलं ते मॅडमांच्या सांगण्यापेक्षा कदाचित जास्त लवकर कळतं मुलांना की नाही नाही हे बरोबर असंच असतं. अशा पद्धतीने दिवस माझा कुठे चालला जातो, कुठे सकाळी मॉर्निंगपासून तर संध्याकाळपर्यंत म्हणजे रात्री झोपेस्तोवर हे करा ते करा त्यांच्यामध्ये पूर्ण दिवस निघतो. मग काय दुपारी चहा वगैरे झाला, ब्रेड बटर दिलं, त्याचं व्हिडिओ शूट करायचा राहिला होता माझा. पिऊ रडत होती त्याच्यामुळे मग मला बरं नव्हतं. सकाळी पण मी भाजीपोळी कसं तरी केलं होतं. म्हटलं आज रात्रीला मला दशमी बनवायची ती, पण म्हटलं जाऊ दे आता काही इतका वेळ उभं राहायला नाही जमणार मला. मग मी खिचडीच लावली. जाऊ दे म्हटलं आता पटकन खिचडी करूया आणि जेवायला बसू. मग चाललं तर माझं प्रोसिजर, एक एक वाटाणे धुवा, हे करा टाका. आणि घरात आपल्याशिवाय कोणी करायला नसतं त्याच्यामुळे करावंच लागतं.
मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा, खूप छान व्हिडिओ आहे. आणि तुम्हाला अजून असेच माझे डेली ब्लॉग बघायचे असतील तर मला कमेंट करून सांगा बरं नक्की. अजून खूप छान छान ब्लॉग बघायला मिळतीलच तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही, ज्यांनी केलेलं नसेल त्यांनी. आणि हो, रात्रीला मेनूमध्ये म्हणजे एकदम फास्टमध्ये होणारा आयटम म्हणजे फक्त असा पदार्थ म्हणजे फक्त आणि फक्त खिचडी. पटकन होते आणि इतका वेळ पण म्हणजे उभं राहावं लागत नाही.